ज्या स्त्रिया या वेळेत अंघोळ करतात त्यांच्या घरात लक्ष्मी सदैव वास करते. भगवान विष्णू म्हणतात की गरुड पुराणामध्ये मानवी जीवनाबद्दल कोणती कार्य कधी करावीत याबद्दल सर्व काही सांगितले आहे. कोणतेही विशिष्ट कार्य एका विशिष्ट वेळी केल्याने माणसाला कधीही संकटांचा सामना करावा लागत नाही. त्याच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येते. तसेच माणसाच्या झोपण्याची वेळ आणि उठण्याची वेळ तसेच अंघोळ करण्यासाठी देखील एक वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. एके दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी गरुड पक्षी येतो यांच्याकडे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला विचारू लागतो की हे परमेश्वरा, मी या पृथ्वीला भेट देऊन आलो आहे आणि मी असे पाहिले आहे की पृथ्वीवर अनेक लोक रोज अंघोळ करतात, परंतु तरीही ते दुःखी राहतात. त्यांच्या या दुःखी होण्याचे कारण काय आहे हे परमेश्वरा कृपया मला सांगा की स्नान करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे, अंघोळ कधी आणि कशी करावी, तसेच स्नान करताना काही मंत्रांचा जप करावा लागतो का, हे सर्व प्रश्न जाणून घेण्याची माझ्या मनात इच्छा निर्माण होत आहे. गरुड महालक्ष्मीला म्हणतात, हे माते, मी आज असेही पाहिले आहे की अनेक स्त्रिया रोशन करून तुमची पूजा करतात, पण तरीही तुम्ही त्यांच्या घरात का राहत नाही, याचे कारण काय आहे, हे प्रश्न गरुडजी विचारतात. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, पक्ष्यांचा राजा गरुड, तू आज या जगाच्या कल्याणासाठी योग्य प्रश्न विचारला आहेस. हे गरुडा, अंघोळ करणे फार महत्त्वाचे आहे. या गोष्टी आपल्याला अगदी सामान्य, साध्या आणि सोप्या वाटतात, परंतु आपल्या पूर्वापार चालत आलेल्या प्रत्येक बाबींमध्ये काहीतरी अर्थ दडलेला असतो. आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. त्यामागील शास्त्रीय कारण आहेत हे देखील समजून घेत नाही. अंघोळीने शरीर शुद्ध होते आणि मनुष्य पूजा आदी कर्मकांड करण्यास पात्र होतो. त्यामुळे माणसाने रोज अंघोळ करावी. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या कथेतून सांगणार आहे. ती कथा तुम्ही लक्षपूर्वक ऐका. या कथेत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. असे सांगून भगवान विष्णूंनी गरुड झेंडा स्नानांचे महत्त्व सांगणारी एक कथा सांगण्यास सुरुवात केली, जी सर्व मानवाने लक्षपूर्वक ऐकली पाहिजे. ही कथा श्रवण केल्याने मनुष्याला शेकडो तीर्थक्षेत्री स्नान करण्याचे पुण्य प्राप्त होते, म्हणून तुम्ही सर्वांनी ही कथा पूर्णपणे ऐकावी. भगवान विष्णू सांगतात, गरुडा, ही प्राचीन काळातील गोष्ट आहे. मध्य देशात एक अतिशय सुंदर शहर होते. तिथे एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याला 3 मुली होत्या. त्याने आपल्या मुलींना कधीही काहीही कमी पडू दिले नाही. त्यांनी त्यांना मोठ्या प्रेमाने लाडाने वाढवले. त्याच्या मुली स्वभावाने चंचल होत्या. त्याच्या मुलींसाठी वडिलांनी सर्व कर्तव्ये पार पाडली. आपल्या मुलींना सर्व काही दिले, परंतु त्यांनी एक चूक केली, ती म्हणजे त्यांनी आपल्या मुलींना शास्त्राचे आणि योग्य संस्कार याचे ज्ञान दिलेच नाही. आयुष्यात सर्व काही मिळूनही त्यांच्या मुलींचे आयुष्य अपूर्ण होते आणि ज्ञानाशिवाय मनुष्य पूर्ण होत नाही. पैसा, संपत्ती आणि सौंदर्य असून प्रत्येक स्त्रीकडे जे असायला हवे ते म्हणजे ज्ञान, जे त्यांच्या मुलीकडे नव्हते. मग त्याच्या 3ही मुली तरुण झाल्यावर शेठने आपल्या 3ही मुलींचे लग्न एका चांगल्या कुटुंबात केले. 3ही मुलींचे पती मोठे उद्योगपती होते आणि ते सर्व आपापल्या राजवाड्यात राहायला गेले. तिथे त्यांचे स्वागत करण्यात आले. लग्नानंतरचे सर्व विधी पार पडले. तिघींचे सासरे लोक त्यांचा आदर करत होते आणि तिघेही इतरांशी प्रेमाने वागायच्या. सासरच्या घरी अगदी प्रेमाने राहू लागल्या, पण तिघेही सकाळी उशिरा उठायच्या, अंघोळ उशिरा करायच्या, कधी अंघोळ न करता जेवायच्या, कधीही अवेळी पूजा करायच्या. त्यांच्या सासूने त्यांना अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्यांच्या सासूचे काहीच ऐकले नाही. पण जसा वेळ निघून गेला तसा 3ही मुलींच्या सासरच्या घरात अडचणी निर्माण होऊ लागल्या. तिघींच्या पतींना व्यवसायात आर्थिक तोटा होऊ लागला आणि हळूहळू त्यांचा संपूर्ण व्यवसाय बुडू लागला. इतरांकडून कर्ज घेऊन व्यवसाय चालवायला सुरुवात केली, पण तरीही त्यांना तोटा सहन करावा लागला. त्यामुळे घरात सतत कलह होत होता. पुन्हा मारामारी होऊ लागली. जेव्हा या तिघी त्या घरात राहायला गेल्या होत्या तेव्हापासून त्यांच्या घरात संकट येऊ लागली होती. 3ही बहिणींना त्यांच्या सासरच्या घरात पैशाची इतकी कमतरता होऊ लागली की त्यांच्या घरातून त्यांना सर्व काही गमवावे लागले आणि ते सर्व एका घरात लहान घरात राहू लागल्या. परंतु 3ही बहिणींना तिथे राहणे पसंत नव्हते. त्यामुळे त्या 3ही बहिणी सासरचे घर सोडून माहेरच्या घरी आल्या. वडिलांसोबत राहू लागल्या, परंतु घरी आल्यानंतर देखील त्यांच्या सवयी बदलल्या नाहीत. माहेरी 3ही बहिणी मोठ्या थाटामाटात जगू लागल्या. तिघेही तिथे उशिरा उठायच्या, उशिरा अंघोळ करायच्या, तर कधी अंघोळ देखील करायच्या नाहीत. कधी अंघोळ न करता जेवण करायच्या. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी व्यवसायात मोठा तोटा होऊ लागला.
त्याचीच आर्थिक अवस्था बिघडू लागली. मग एके दिवशी भगवान विष्णू साधूच्या रूपात त्यांच्या दारात आले. त्या साधूचे प्रेमाने पाय धुवून त्यांनी स्वागत केले, त्यांना नमस्कार केला. शेठ साधूच्या समोर आले आणि त्यांच्याबद्दलची संपूर्ण हकीकत साधू महाराजांना सांगितली. साधूने शेठच्या तिन्ही मुलींना पाहिल्याबरोबर त्यांना संपूर्ण सत्य समजले. त्या तिन्ही बहिणींच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ होते, जे त्यांच्यासोबत फिरत होते. त्या कुठेही गेल्यावर तरी तिथे नकारात्मक ऊर्जा त्यांची साथ सोडत नव्हती. साधू त्या शेठला म्हणाले, तुझ्या तिन्ही मुलींच्या सवयीमुळे त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ आहे. या कारणास्तव त्या तिथे जात आहेत. तिथे फक्त दुःख आणि संकट येत आहेत. तुमच्या तिन्ही मुले खूप आळशी आहेत. त्या उशिरा उठतात, उशिरा आंघोळ करतात, उशिरा आंघोळ न करता जेवण करतात आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात हे संकट येत आहेत. मग त्या साधूने त्या व्यापाऱ्याला अनेक व्यापाऱ्याच्या मुलींना खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आणि त्यांना दररोज त्यांचे पालन करण्यास सांगितले. भगवान विष्णू म्हणाले की स्नानाचे 4 प्रकार आहेत: ब्रह्मस्नान, देवस्नान, मानव स्नान आणि दानव स्नान. याचे वर्गीकरण वेळेनुसार केले जाते. शास्त्रात ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे श्रेष्ठ मानले जाते. ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा तास आणि सूर्योदयाच्या ठीक 1.5 किंवा 2 तास आधी असतो. पहाटे 4 ते 5 ही वेळ शास्त्रामध्ये दिवसाची सर्वोत्तम वेळ सांगितली आहे, कारण यावेळी वातावरणात अद्भुत आणि चमत्कारी ऊर्जा असते. हा काळ देवांचा काळ आहे, म्हणून यावेळी देवांचे स्मरण करावे. ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या स्नानाला श्रेष्ठ स्नान मानले गेले आहे. यावेळेस स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त होते. मानवी शरीर आणि मन दिवसभर ताजेतवाने आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते. ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने मनुष्य व्याधी आणि आजारांपासून दूर राहतो. त्यांचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते. दुसरे आहे ते असणार आहे पहाटेचे 5 ते 6 या वेळेत केलेल्या स्नानाला देवस्नान म्हणतात. सर्व पवित्र नद्यांचे स्मरण करून घेतलेले हे स्नान देखील सर्वोत्तम मानले जाते. अशा वेळी आंघोळ केल्याने मानवी शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरातील सर्व सकारात्मक ऊर्जा करून घेतलेले हे स्नान देखील सर्वोत्तम मानले जाते. अशा वेळी आंघोळ केल्याने मानवी शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरातील सर्व प्रकारची नकारात्मकता वाईट गोष्टी दूर होतात. देवस्नानामुळे वाईट गोष्टी दूर होतात. देवस्नानाच्या स्नान केल्याने शरीराबरोबर मनही शुद्ध आणि पवित्र होते. यावेळी स्नान केल्याने धनाची वृद्धी होते. माणसाला सर्व सुख सोयी प्राप्त होतात. आकाशात तारे दिसतात. पहाटे केलेले स्नान ते सकाळी 6 ते 8 या वेळेत केलेले स्नान जाते. या वेळेस केलेले स्नानाला मानवी स्नान म्हणतात. हे सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर केले जाते. यावेळी स्नान करणे देखील चांगले मानले जाते. त्यामुळे शरीरात ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, जे आपल्याला कोणतेही काम करण्यास प्रोत्साहित करते. परंतु सूर्य दिसल्यानंतर 2 तासांनी कधीही स्नान करू नका. 4 स्नान. सकाळी 8 नंतर स्नान करणे म्हणजे दानव स्नान. सकाळी 8 ते 12 या वेळेत करतात हे स्नान अयोग्य आहे. यावेळी वातावरणात असलेली दैवी शक्ती खूप कमी असते. त्यामुळे माणसांमध्ये उत्साह राहत नसतो आणि ऊर्जेची कमतरता असते. त्यामुळे दिवसभर आळशीपणा जाणवतो. दिवसभर शरीरात सुस्ती जाणवते. त्यामुळे कोणतेही काम करावेसे वाटत नाही. सकाळी 8 नंतर स्नान केल्याने व्यक्तींच्या जीवनात अशुभता येते. त्यांच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा राहू लागते. असा माणूस जिथे जातो तिथे दुर्दैव त्याची पाठ सोडत नाही. दुर्दैव हे त्याच्या पाठोपाठ येते. तुझ्या 3 मुली सकाळी उशिरा आंघोळ करायच्या, त्यामुळे सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि आता तुमची मालमत्ता देखील नष्ट होत आहे. जे लोक सूर्य उगवल्यानंतर ही आंघोळ करत नाहीत, त्यांच्या मनात सतत रागवे, नकारात्मकता, कमजोरी आणि चिडचिडपणा दिवसभर राहतो, ज्यामुळे त्यांच्या मनात कामात अडचणी येतात. म्हणून रोज ब्रह्मस्नान करावे. तसेच मानवी स्नान करण्याचा सल्ला दिला जातो. या पवित्र मुहूर्तावर दररोज उठून स्नान करणे, पूर्ण भक्तिभावाने देवाची आराधना, प्रार्थना, पठण व सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने आपल्या आयुष्यात आपले शरीर तसेच मनसुद्धा शुद्ध होते आणि पवित्र होते आणि आपल्या अनेक समस्या दूर होतात आणि आपल्यातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते आणि सुखसमृद्धीचा मार्ग मोकळा होतो. संध्याकाळी आणि रात्री आवश्यक नसल्यास अजिबात स्नान करू नये. भगवान विष्णू म्हणतात, आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या मंत्राबद्दल सांगणार आहे, ज्याचा जप हा स्नान करताना करावा. म्हणून या मंत्राचा जप करत जो कोणी स्नान करतो त्या क्षणी सर्व त्याची पापे नष्ट होतात. त्याचे दुर्दैव नष्ट होऊन त्याला सुखसमृद्धी प्राप्त होते. तो मंत्र पुढील प्रमाणे आहे. लक्षपूर्वक ऐका. गंगेच्या, यमुनेच्या व गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी, जलस्मित सान्निधी कुरूप.
यांचा अर्थ असा आहे, हे गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी माता, तुम्ही सर्व माझ्या स्नानाला पाण्यात आहात. या मंत्राचा जप केल्याने सर्व तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. तर अशा प्रकारे भगवान विष्णूने साधूंच्या रूपात दर्शन देऊन त्या शेठला स्नानाचे महत्त्व सांगितले. तेव्हा शेठच्या तिन्ही मुलांनाही आपली चूक समजली. या तिघेही आपापल्या घरी सासरच्या घरी राहायला गेले आणि भगवान विष्णूंनी सांगितलेले स्नानाचे सर्व नियम पाळू लागल्या. तिघी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य देऊ लागल्या. रोज सकाळी आंघोळ केल्याने त्यांचे शरीर शुद्ध झाले आणि नकारात्मक ऊर्जा देखील हळूहळू नष्ट झाली. त्यांच्या पतीचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि त्यांनी गमावलेले सर्व वैभव परत त्यांना मिळाले आणि तिघी बहिणी आनंदाने राहू लागल्या. आपल्या आयुष्यात अंघोळीला खूप महत्त्व आहे. अंघोळीनंतर केली जाणारी पूजा ही सुद्धा सकाळीच झाली पाहिजे, तरच त्याची शक्ती मिळेल. म्हणून मनुष्याने रात्री कितीही उशिरा झोपले किंवा कितीही काम असले तरीही लवकर उठून स्नान करावे. स्नान म्हणजे देवपूजा ही वेळेतच झाली पाहिजे, तरच तिचा आपल्या जीवनात उपयोग होईल. कारण मनुष्य हे काही कर्म करतो, त्या प्रत्येक कर्माला महत्त्व असते. म्हणून स्नान, देवपूजा या कर्माला पण तितकेच महत्त्व आहे. त्यामुळे रोज सकाळी लवकर अंघोळ करावी. 8 नंतर स्नान करणे टाळावे, ते अशुभ असते. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगितले. आशा आहे की तुम्हाला देखील स्नानाचे महत्त्व पटले असेल. तर मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली? आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.